नमस्कार, जय रविदास. मी चंद्रकांत ठाकरे आणि आज आम्ही माननीय दिलीप जाधव साहेब, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अ, रविराजजी कासवे कवी, आज आम्ही रामदासजी आहिरे साहेब, रिटायर्ड फौजी यांच्या घरी आलेलो आहोत. कारण असं आहे की माननीय रामदासजी आहिरे यांनी MPSCच्या परीक्षेच्या माध्यमातून मंत्रालयीन क्लर्क म्हणून ह्या पदावर ते नियुक्त झालेले आहेत आणि ह्या स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून ही जी परीक्षा दिलेली होती ही त्यांनी कॅटेगरी मधून न देता ते ओपन मधून त्या ठिकाणी पासआउट झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया माननीय रामदासजी आहिरे साहेबांचा हा जो संघर्षमय प्रवास आहे, हा संघर्षमय प्रवास कसा झालेला आहे. तत्पूर्वी आम्ही माननीय रामदासजी आहिरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत. माननीय रामदासजी आहिरे साहेब यांचा शॉल टाकून माननीय दिलीपजी जाधव हे सत्कार करतील. त्याचबरोबर रविराजजी कासवे. या ठिकाणी आम्ही रामदासजी आहिरे साहेबांचा सत्कार केलेला आहे. 17 ते 18 वर्ष मिलिटरीमध्ये म्हणजे देशाची सेवा त्यांनी बजावलेली आहे आणि जीवावर उदार होऊन देशाचे सैनिक ज्या पद्धतीने देशाचं रक्षण करतात, तर ते खूपच महान काम आहे. आणि ह्या महान कामासाठी लवकर कोणीही तयार होत नाही, परंतु ज्याच्या मनात देशभक्ती आहे आणि देशासाठी काहीतरी करायचं आहे, तर तोच व्यक्ती त्या ठिकाणी जात असतो. तर रामदासजी आहिरे साहेबांनी जवळपास एक स्पेशल कमांडो म्हणून जवळपास 4 ते 5 देशांमध्ये ते त्या ठिकाणी ड्युटीला देखील गेलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया माननीय रामदासजी आहिरे साहेबांकडनं जे मंत्रालयीन क्लर्क पदापर्यंत त्यांनी जी मजल मारलेली आहे आणि यशस्वीरित्या पहिल्याच टप्प्यात ते पास झालेले आहेत. आणि पुढे जाऊन त्यांचा मानस आहे की मी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी जे पद असतात त्यांची देखील मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचू इच्छितो. तर समाजाला आणि युवकांना ते एक काय संदेश देऊ इच्छिता आपण जाणून घेऊया. आपण सर्वांचे धन्यवाद. परमपूज्य परमात्मा गुरु रविदासजी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करतो. माझे आई वडील, माझे भाऊ, नातेवाईक या सर्वांना मनापासून आठवण करतो. कारण की या सर्वांचा आशीर्वाद मला लाभला आणि माझ्या बुद्धीचा मी वापर करून जीवनात यशस्वी कसं व्हायचं याची छोटीशी गाथा आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. 1990च्या दशकात आई वडील मुंबई येथे आपलं जीवन उदरनिर्वाह कसं पुढे न्यायचं याच्यासाठी मुंबईला पोहोचले. आणि त्या काळी आईने कचरा वगैरे वेचून आमचं उपजीविका कशी भागल याच्यासाठी जो प्रयत्न केला, त्या कष्टाचं फळ मला पूर्ण साध्य करण्यासाठी आईने जो कचरा कुंडीतला जे अन्न माझ्या पोटात घातलं, त्या अन्नाचा सुद्धा मी कणाकणाचा उपकार कसा फेडू शकतो याच्यासाठी मी थोडासा प्रयत्न केला मित्रांनो. आणि आईवडिलांना त्या काळी जे विचार सुचले त्यानुसार त्यांनी आपला प्रपंच पुढे सरकवण्यासाठी काही काळ मुंबईमध्ये बजावला. त्याच्यानंतर आमचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते आपल्या गावी पुन्हा परत आलेत. आणि गावी आल्यानंतर माझा काही प्रवास हॉस्टेलमध्ये गेला शिक्षणाचा. आणि हे शिक्षण घेत असताना गावातील शिक्षक युवराज जगताप हे माझ्या वडिलांना भेटले व मुलाला तू इकडे गावाकडे आण, माझ्याकडे शिक्षणाला पाठव, मी मुलाला चांगलं शिक्षण देईल. परंतु घराची परिस्थिती बिकट होती. परंतु सरांचं ऐकून वडिलांनी पुन्हा गावाकडे आणून गावातील शाळा म्हणजे शिक्षक गावातील होते, पण शाळाला माध्यमिक शाळा नसल्यामुळं जवळ रात्रीर गावात जे आमचे गावातील शिक्षक होते युवराज सर, त्यांनी मला तिथं शाळेत घातलं आणि मी 10वीचं कसं बसं शिक्षण पूर्ण केलं. परंतु शिक्षण पूर्ण करत असताना युवराज जगताप सरांनी एक शिकवण दिली किंवा त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघालं, अरे रामडा तू म्हणे मिलिटरीमा जाशी म्हणे. आता ते वाक्य ऐकल्यानंतर माझ्याही मनात मिलिटरीबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि मी येणारा काळ
मिलिटरीत कसं जायचं याची धडाकेने प्रयत्न करायला लागलो आणि मिलिटरीत पोहोचलो. आणि मिलिटरीत पोहोचल्यानंतर जे यश गाठवण्यासाठी आपले प्रयत्न राहतात आणि त्या प्रयत्नाला जसं यश मिळत जातं तसं तसं माणूस अजून ते प्रयत्न किती चांगल्या पद्धतीने करू शकतो याच्यासाठी नेहमी धडाओढ करत असतो. आणि त्याच पद्धतीने मी धडाडीनं आपलं यश कसं आपल्याला साध्य करता येईल त्यासाठी नेहमी प्रयत्नशील होतो आणि एक चांगला सोल्जर बनून सैन्यामध्ये बी उत्कृष्ट काम करून पुन्हा भारतीय सैन्यातून शांती सेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा मला चान्स मिळाला 2दा. आणि भारताच्या लागलेल्या जितक्याही सरहद आहेत त्या प्रत्येक सरहदवर नोकरी करण्याची वेळ मिळाली. तिथेही मी चांगली ड्युटी बजावून आणि रिटायरमेंट घेण्याचा एक निश्चय केला. आईचा 2017 मध्ये मृत्यू झाल्यानंतर थोडीशी वडिलांची जी परिस्थिती होती त्याला थोडंसं कुठंतरी बळ मिळावं म्हणून गावाकडे पुन्हा येण्याचा विचार केला. आणि 16-17 वर्ष सेवा पूर्ण झाली. आता गावाकडे गेलं पाहिजे, पण गावाकडे गेल्यानंतर करायचं काय? मिलिटरीतनं रिटायर झालेल्या असतानाच किंवा मिलिटरीनं रिटायर होत असताना माझ्या मनात एक भावना होती की आपण गावाकडे जाऊन वेगवेगळे कमिशन असतात, पण आपण आपल्या स्टेटमधून का होईना एक छोटंसं का होईना पब्लिक सर्व्हिस कमिशन घेतलं पाहिजे. म्हणजे MPSCचा अभ्यास केला पाहिजे किंवा MPSCत उतरलं पाहिजे. तर चला मग आजपासून एक निश्चय करू. आणि तिथूनच मी सुरुवात केली MPSCचा अभ्यास करायची. आणि गावाकडे जसे आल्यानंतर MPSCच्या जागा निघाल्या आणि पहिल्याच प्रयत्नात मी फॉर्म भरल्यानंतर MPSCच्या एक्झामला अचीव कसं करायचं याच्यासाठी प्रॉपर प्रयत्न केला. रिटायर झाल्या 1-2 महिन्यातच नाशिक येथील देवरे अकॅडमी जॉईन करून तिथं सुरुवातीच्या काळात मला जो अभ्यासक्रम असतो तो कसा समजून घ्यायचा त्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आणि सरांनी मला समजून दिलं. परंतु या कालावधीमध्ये मला थोडंसं खटकलं असं की मी MPSCचा अभ्यास करायला जात होतो, पण मला जे अभ्यासक्रम मिळत होता तो पोलीसचा अभ्यासक्रम मिळत होता. आणि थोडंसं बघून मला थोडं खटकलं की आपल्याला इथं काही चांगला अभ्यास मिळणार नाही, तरी पण काही काळ का होईना सरांकडून थोडं शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे काही स्किल चांगलं होतं ते मी शिकून घेतलं. त्याच्यानंतर ऑनलाईन क्लासचा मी फायदा पुरेपूर घेतला. आणि मोबाईल म्हणजे इतकं उत्कृष्ट साधन आहे मित्रांनो की त्याच्यापासून आपण हवं नवं ते ज्ञान मिळवू शकतो. बरेचशी लोक मोबाईलचा चुकीचा वापर करतात, परंतु मला मोबाईल माझा मित्रासारखा मिळाला आणि मी त्याचा इतका चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून घेतला मोबाईलवरून की तो मी तुम्हाला पूर्ण सांगू नाही शकत. परंतु मोबाईलमध्ये खूप चांगलं मटेरियल आहे अभ्यास करण्यासारखं. खूप चांगल्या क्लासेस आहेत ऑनलाईन. फक्त क्लास कोणती जॉईन करायची, ऑनलाईन कोणती नाही करायची ते आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते ज्या विद्यार्थ्याला कळालं तो निश्चितच ते आपलं MPSCतून भविष्य निर्माण करू शकतो. तेच मी आज माझ्या वेगवेगळ्या स्किलचा उपयोग करून MPSC कशी गाठायची, कारण की माझ्याकडे बघितल्यानंतर बरेचशा लोकांना विश्वास होत नाही की हा व्यक्ती एवढा अभ्यासू असू शकतो किंवा एवढा अभ्यास करू शकतो की हा सक्सेस मिळू शकतो. पण माणसाचं जे मन असतं ना ते कोणी काही बघितलेलं नसतं, कारण की त्याचा जो स्किल आहे तो खूप वेगळा असतो. मी आजही माझ्या जो जीवनाचा प्रवाह आहे पूर्ण प्रपंच सामोर वयाच्या 40व्या वर्षी रात्रीच्या 2, 2:30, 3, 4 वाजेपर्यंत नेहमीच जागत असतो, अभ्यास करत असतो. कुठलाही कागद भेटो, काही भेटो, कसंही भेटो, काय व्हिडिओ असेल नसेल त्याच्यामधून काय मटेरियल माझ्यासाठी आहे ते ठेवलेलं मी ते काढून घेतो आणि माझा तो अभ्यास मी करत असतो. आणि माझ्या सर्व समाज बांधवांसाठी किंवा माझ्या मित्रपरिवारासाठी किंवा माझी संस्था शिरोमणी रविदास फाउंडेशन आहे, आम्ही सर्व मेंबर्स आहोत शिरोमणी रविदास फाउंडेशनचे वेगवेगळ्या पदावर. परंतु फाउंडेशनला चालवण्यासाठी आम्हाला जे निधी पाहिजे किंवा पैसा पाहिजे त्याच्यासाठी सर्वात पहिले मी समाजाला सांगाल की समाज मोठा होण्यापेक्षा पहिले तुम्ही मोठे व्हा. तुम्ही मोठे झाले तर समाज ऑटोमॅटिक मोठा होईल. आणि समाजाला मोठं करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल, थोडंसं आपलं झोप दूर ठेवावं लागेल, थोडंसं प्रपंचाला सांभाळून कसा अभ्यास करता येईल याच्यावर फोकस करावा लागेल. आणि जे नवीन यंग पिढी आहे त्याला तर मी सांगाल की तुम्ही जितका जास्त वेळ देता आला तेवढा अभ्यासावर द्या. कुठलाही कागद घ्या, काही घ्या, कसंही काही भेटलं मटेरियल त्याला जवळ घ्या, त्याला वाचा, त्याच्यातून मटेरियल काय समजायचं समजून घ्या. भारताचा नकाशा जरी बघितला तरी त्याच्यामध्ये कमीत कमी 2-4-6 क्वेश्चन लपलेले असतात. भारताच्या बाहेर काही क्वेश्चन नसतातच. मित्रांनो तुम्ही भारताला ओळखा, फक्त भारताचा इतिहास समजून घ्या, निश्चितच तुम्हाला लाईट लागा तर तुम्ही सक्सेस मिळवू शकतात.
खूप मोठं काही गोष्ट नाही आहे की तुम्हाला सक्सेस मिळू शकत नाही. फक्त सक्सेस मिळवण्याची तुमच्या मनात इच्छा पाहिजे आणि जर इच्छा असेल, बळकट असेल तर तुम्ही निश्चित सक्सेस मिळवू शकतात. सर्व समाज बांधवांना माझी विनंती राहील की मुलांना अभ्यासावर जोर द्यायला लावा. तुम्ही मुलांकडून अभ्यास करून घ्या आणि किती लवकर समाज प्रगतशील होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे. मी 40व्या वयाच्या 40-45 वयात जर करू शकतो तर सर्व विद्यार्थी करू शकतात, सर्व लोक करू शकतात. ज्याला ज्या पदापर्यंत पोहोचायचं तो त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. अभ्यासक्रमाची सिस्टम ओळखा आणि निश्चितच तुम्ही सक्सेस मिळवू शकतात. माझे सर्व समाज बांधव, माननीय चंद्रकांत ठाकरे साहेब, माननीय दिलीप जाधव साहेब, माननीय रविराज कासवे साहेब, माननीय हिरे साहेब, या सर्व समाज बांधवांचं, माझ्या मित्रपरिवारांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय रविदास, जय भीम. खरोखरच या ठिकाणी एक प्रेरणादायी विचार माननीय रामदासजी आहिरे साहेबांनी व्यक्त केलेले आहेत. खरं तर ते ज्या वेळेस रिटायर होऊन आले तर त्यांनी नुसतीच देश सेवा केली नाही, तर देश सेवा करून आल्यानंतर त्यांनी समाज काय असतो आणि समाजाचं आपण देणं लागतो म्हणून त्यांनी समाज सेवा सुद्धा केली आणि करत आहेत. आणि यापुढे तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता नोकरीला लागलो तर मी माझ्या कमाईचा म्हणजे माझ्या पगारातला मी जवळपास 20वा भाग म्हणजे 5% जी रक्कम आहे ती मी समाजासाठी देईन. हा मोठा दृढ निश्चय, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं चळवळ आणि समाजाला मोठं जर करायचं असेल तर नोकरदार वर्गाने का आपल्या कमाईतला, आपल्या मिळकतीतला 20वा भाग हा समाज सेवेसाठी आणि समाजाच्या उद्धानासाठी, कल्याणासाठी आपण दिला पाहिजे, असा बाबासाहेबांचा विचार माननीय रामदासजी आहिरे साहेबांनी हा अंगीकारलेला आहे. आणि प्रत्येक नोकरदाराने हा विचार अंगीकारावा, हा संदेश आपण त्यांच्याकडनं घ्यावा. आणि तरुणांनी, युवकांनी अभ्यास कसा केला पाहिजे, पाहिजे ते मिळेल, पाहिजे ते भेटेल ते साधन उपलब्ध करून आपण चिकाटीने आणि कसोशीने तो अभ्यास आपण केला पाहिजे. यश हे तुमच्या चरणापाशी लोटांगण गाळत येईल, असा विचार माननीय रामदासजी आहिरे साहेबांचा आहे. आणि त्यांचा हा संदेश आपण नक्कीच अंगीकाराल एवढी मी आपणाला विनंती करतो की हा त्यांचा संदेश अंगीकारा. या ठिकाणी शुभेच्छापर दिलीपजी जाधव साहेब आपलं मनोगत 1 मिनिटात व्यक्त कर. सन्माननीय आहिरे साहेब हे आपल्या समाजातील खरोखर जर म्हटलं तर देशाची सेवा करणारा व्यक्ती. खरोखर देशाची सेवा करत असताना ज्या वेळेस या ठिकाणी ते देशाची सेवा करून आपल्या समाजात वावरले, समाजामध्ये अतिशय चांगलं काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये, या नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय चांगले कार्यक्रम राबवले. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे समाज बांधव, आपण सगळे समाज बांधव होतो. आणि खरोखर त्यांची जिद्द अशी होती की ज्या परिवाराला, जो परिवार मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये राहून आई बाप त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत होते, आणि उदरनिर्वाह करत असताना आई बापाने त्या एक आपण म्हणतो आपल्या समाजामध्ये कुठेतरी आपण कचरा वेचतो काय करून, त्या माझ्या भावाने, माझ्या समाजाच्या भावाने, त्या आमच्या आईने जी मेहनत घेतली, त्या आई वडिलांनी मेहनत घेतली, ती मेहनत घेऊन गावाला प्रवास केला. गावाला गेल्यानंतर देवरे साहेबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनाचा फायदा आमच्या आहिरे साहेबांनी घेतला. खरोखर समाजातील खूप शिकलेले मुलं आहेत आणि समाज खूप श्रीमंत पण आहे, काही बिचारे आपले विखरलेले लोक आहेत. म्हणून आहिरे साहेबांनी सुद्धा आता सांगितलं, ठाकरे साहेबांनी सांगितलं, कासवानी जरी सांगितलं की समाजाला कुठेतरी पुढे न्यायचं असेल तर तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर कमीत कमी 10 रुपये तरी तुम्ही समाजासाठी देणं दिलं पाहिजे. निश्चय मी कुठेतरी गप्पा करतो, मोठा पुढारी म्हणून काम करतो, पण माझ्या भावाने, आपल्या या समाजाच्या भावाने आज पूर्ण भारतात नाव कमवलेले, देशाची सेवा करून आज आमच्यातला भाऊ, आमच्यातला मुलगा, आपल्यातला एक काका, बाबा, आज तो आपली परत देशाची सेवा करायला MPC मध्ये 1 नंबरने आज आपल्या ओपन मध्ये पास झालेला आहे. आणि खरोखरच स्वाभिमानाची आणि जिद्दीची गोष्ट आहे की जेव्हा आपल्या समाजामध्ये ते सांगतात की माझा जो उरलेला जो भाग आहे किंवा माझ्यातनं जे काही मला ते मिळणार आहे त्याच्यापैकी मी 20% समाजासाठी कुठलंही झालं तरी विद्यार्थ्यांना तो दान करेल, मदत करेल. खरोखरच आमच्या या संत हृदय फाउंडेशनच्या वतीने, आणि ते सुद्धा पदाधिकारी आहेत,
आणि ते पदाधिकारी असताना सुद्धा या आपल्या समाजाचं नाव घेताना खरोखरच आनंद होतो की आपल्या एक छोट्याशा कुटुंबातला एक माणूस, शेतकऱ्याचा मुलगा, एक हातावरचा असणारा मुलगा आज तो आपली देशाची सेवा करतो, परत भारताच्या सेवेसाठी तयार होतो. त्यांची हाल अपेक्षा, त्यांचा संघर्ष खरोखरच समाजाने घ्यावा, समाजातील व्यतिरिक्त लोकांनी पण घ्यावा आणि आदर्श घेतला पाहिजे आणि त्या आदर्शाचा लाभ 100% समाजाला होईल ही मी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना जय रविदास, जय भीम, जय शिवराय. आज आम्ही इथे संत शिरोमणी रविदास फाउंडेशनच्या वतीने माननीय चंद्रकांतजी ठाकरे साहेब असेल किंवा जाधव साहेब असतील किंवा मी असेल किंवा आज आमचे पदाधिकारी काही येणार होते पण पावसानिमित्त त्यांना जमले नाही, तर आमच्या वतीने आम्ही माननीय आयरे साहेबांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की जो व्यक्ती 17 ते 18 वर्ष देश सेवेसाठी सीमेवरती रक्षणासाठी तिथे 17-18 वर्ष वाया घालवतो आणि घरी आल्यानंतर त्यांना इच्छा असते की आपल्या परिवाराला काहीतरी वेळ द्यावा, पण मग ते इथे परिवाराला वेळ न देता आजही त्यांच्या मनामध्ये देश सेवा ही एकदम सुदृढ झालेली आहे. आजही त्यांना वाटतं की नाही माझ्या शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी देश सेवा करेल. आजही ते आल्यानंतर त्यांनी MPSC मंत्रालयामध्ये क्लर्क पदासाठी त्यांनी टॉप केली. त्याबद्दल आम्ही फाउंडेशनच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. बस एवढं बोलून 2 शब्द संपवतो.